5 मस्ट हॅव किचन आयटम्स अँड लास्ट वन इज माय फेवरेट. सो पहिले आपण हे कप होल्डर घेतलंय. जे काही तुमच्याकडे अप्पर कंपार्टमेंट्स असतील त्याच्यामध्ये हे डायरेक्टली असं स्लाइड करून लावू शकता आणि त्याच्यावरती कप किंवा कोणत्याही गोष्टी तुम्ही त्यावरती ठेवू शकता. देन सेकंड जे आहे ते आपण अशा ग्लास बॉटल्स घेतल्यात. जर तुमच्याकडे असा ओपन रॅक असेल तर ते खूप छान वाटतंय बघा, आणि सगळे मसाले, त्यानंतर चहा, साखर या गोष्टी ठेवायला खूप भारी पडलं. सो हे सेकंड होतं. त्यानंतर थर्ड वन जे आहे ते ऍक्च्युली रोटी किंवा चपाती होल्डर आपण म्हणूयात. सो इथे तुम्ही चपाती स्टोअर करून ठेवू शकता. आणि याच्यामध्ये काय बेस्ट आहे की याच्यामध्ये असा खालती त्यांनी स्टँड दिलेला आहे छोटासा. जेव्हा कधी तुम्ही याच्यात पोळ्या ठेवाल किंवा चपात्या ठेवाल तर ते असं पाणी सुटतं त्यांना, आणि त्यामुळे जी खालची चपाती असते ती ओली होते. त्यानंतर साईडला बऱ्याचदा पोळ्या ओल्या होतात. बट यामध्ये जर तुम्ही स्टोअर करताय तर त्या बिलकुलही ओल्या होत नाही. त्यामुळे हे हायली रेकमेंडेड आहे की हे तुमच्याकडे असायलाच हवं. जे असं जुन्या टाईपचे यायचे ते वापरणं आम्ही बंद केलं हे आल्यापासून. खूप भारी. त्यानंतर म्हणजे हा जो टॅप आहे हा पूर्ण सिंक तुम्हाला नीट क्लीन करता येतो. आमचा पण सिंक हा ऍक्च्युली मोठा आहे, त्यामुळे तो पूर्ण सिंक क्लीन करायला, पूर्ण सिंक कव्हर करायला फायदा होतो. त्यामुळे हा सुद्धा खूप भारी वाटला आम्हाला. आणि त्यानंतर पाचवी गोष्ट जी माझी फेवरेट आहे ती म्हणजे ही मॅट, जी तुम्ही बघू शकता की एकदम त्याच्यावरचा जो पॅटर्न आहे तो पण आमच्या ज्या टाईल्सचा पॅटर्न आहे काइंड ऑफ मॅच झालाय. सो खूप भारी आहे. ही मॅट टाकल्यामुळे काय होतं की बँगलोरमध्ये स्पेसिफिकली की खूप थंडी आहे. त्यामुळे जेवण बनवताना तुम्हाला पायाला बिलकुलही थंड वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी काही पडलं तरी ते डायरेक्टली फ्लोअरवरती न पडतं त्या मॅटवरती पडतं. आणि ती क्लीन करणं पण खूप इझी आहे. जस्ट पाण्याने तुम्ही असं शॉवरने जरी त्याला पाण्याखाली धरली ना तरी ती नीट छान क्लीन होते. सो कशा वाटल्या या गोष्टी कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि लिंक हवे असतील तर नक्की मला मेसेज करा.